आता इथे ना काय झालं, आम्ही अचानक गावाकडे गेलो. गावाकडे जाण्याचं कारण असं होतं की पप्पांकडे कार्यक्रम होता. तो कशाचा कार्यक्रम आहे चला तर पुढे सांगते. सकाळची दिवसाची सुरुवात अशी झाली. आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो आणि सकाळी पप्पांनी सांगितलं की तुम्हाला लिंब पाहिजे त्यांना, तर लिंब घेऊन जात होतो म्हणून इथून तोडायला सुरुवात केली. लिंब खूप होते, वरती व्हिडिओ शूट नाही करता आलं, पण सकाळी सकाळी लिंब तोडायला सुरुवात केली कारण की पाणी यायला अजून वेळ होता. म्हटलं चला तर आपण लिंब तो काढून घेऊया. गावाकडे कसं असतं का इथे दिवसाड पाणी येत असतं. चला आता शिवांशी मला इथे मदत करू लागत होता, वेचू लागत होता तो. त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना लिंब पाहिजे होते. कुठे काय कार्यक्रम आहे ते तर आपण बघूया. पण हो जरा छान वाटलं कारण की भरपूर दिवसात असं एकत्र काहीतरी कार्यक्रम झाला आणि सगळे एकत्र आले होते. खूप छान वाटलं. झालं असं की काही गडबडीत आम्ही ना काल निघालो, पण आम्हाला सगळं काही जे काही फक्त वापरायचे कपडे साडी असेल ते घेतलं, काही शूट घेतलं, काही नाही घेतलं कारण की धावपळच एवढी होती की अचानक निघावं लागलं. आणि त्यातल्या त्यात पुण्यातून निघायचं म्हटल्यावर भरपूर काही पाऊस होता कारण की पाऊस असल्यामुळे ना चिडचिड वगैरे आणि ट्रॅफिक तर खूप लागली आणि तो शूट तर काही घेतला नाही. पण हो ठीक आहे, शेवटचं तुम्हाला दाखवते. आता माझ्याकडून काही लिंब निघत नव्हते, मग हे इथे आलेत आणि त्यांनी काही लिंब काढू लागले. अशा प्रकारे आम्ही लिंब घेतले. आता काही लिंब आम्ही हे घरी आणण्यासाठी पण घेतलेत. आता इथे सगळी तयारी झाली. इथे शिवांश पण लिंब काढत होता, त्याला खूप आवडतं लिंब काढायला. यानंतर आम्ही लगेच पप्पांकडे गेलो कारण पप्पांकडे खूप मोठा कार्यक्रम होता. तिथे सगळे येणार होते, चुलती काकी वगैरे, मावशी मामी सगळे येणार होते. म्हणजे खूप खूप पाहुणे येणार होते. आणि इथे बघा आता भाकरीची सवय झाली. भाकरी खरं तर आहे ना चुलीवर करायच्या होत्या, पण काय झालं असं की पावसामुळे आहे ना बाहेर करता नाही आलं. मग त्यामुळे मग पप्पांनी अशी शेगडी आणली आणि मग इथे सुरुवात केली. मग मला एवढी मजा वाटली भाकरी भाजायला की मी इथे ते भाकरी भरपूर करू लागले. म्हणजे भाकरी करायचा विषय नव्हता, मला काकीन ते बोलल्या तर तू करू नको मी भाजला. मी भरपूर काही मजा घेतली. इथे लिंब कापत होतात वहिनींच्या, मग ते तिथे थांबले. आता ज्या तिथे भाजायला थांबलेत ना त्यांच्या शेजारी मी तिथे बसले होते, पण शूट घ्यायला कोणी नव्हतं म्हणून मला फक्त एवढंच दाखवता आलं. आणि बाहेर बट्टीचा कार्यक्रम चालू होता. इथे चपात्या पण चालू होत्या, भाकरी पण चालू होत्या आणि एवढं सुंदर कार्यक्रम वाटत होता ना, सगळे एकत्र जेवण वगैरे. आणि खरं तर सांगायचं ना तर जेवताना आहे ना शूट नाही घेता आलं कारण की एवढी गडबड होती ना की आम्हालाच म्हणजे वाढायचं पाहायचं लक्ष द्यायचं. पप्पांनी इकडून एक टाकत्या कुठून कुठून टाकू ते सांगा मला तुम्ही अजून. पप्पांनी पण मेनू छान ठेवलं होतं, डाळबट्टी वगैरे आणि जिलेबी भाकरी चपाती वगैरे. ठीक आहे, अजून कोणा लागतील का म्हणजे मावशीच्या मुलं मावशी मामी काकींच्या म्हणजे भरपूर दिवसात नाही यांच्या अजून कोणा लागतील म्हणे पांढऱ्या कोणा मग. आणि ह्या निमित्ताने झाली भेट कारण की कधी होत नाही, ह्या पांढऱ्या होत नाही. असं काही कार्यक्रम असला ना तरच जाणं होत असतं. पण तर छान. आता बघा इथे 2 गोण्यांच्या भाकरी होत्या, एका पिठाची एका कोणीच्या पिठाची भाकरी सुरुवात लागले होते तयार करायला. आता हळूहळू वया वाढत होतं म्हणजे काकीन ते येत होते. बट करूच्या अजून मला फक्त म्हणजे झाले पाणी नव्हतं ना एवढंच आहे का. सांबार एवढं छान झालं होतं, बट्टी डाळबट्टी आणि जिलेबी होती. तर खूप छान वाटलं असं एकत्र जेवण वगैरे आणि अशी छान मजा आली ना. सगळं आवरून मग आम्ही पुन्हा म्हणजे भाकरी वगैरे बराच वेळ लागला. मला बऱ्याच जणी उठून देत होत्या कारण की तुझा हात बसल्या म्हणे तू उठू नको कारण की काय होतं ना तिथे चटका वगैरे बसायची हे असते आणि कुठे कमी असतं जाळ आणि कुठे कमी जास्त असतो. त्यामुळे मला बोलल्या का तू इथेच बस म्हणे. आणि त्याचा तर एवढं म्हणजे पोलीस स्टेशनला वगैरे परत आकार मिळायचं मग त्या तिथे भेटलं बाकी काय काकी तर मला सगळं त्याची हिस्ट्री सांगत होती. म्हणजे एवढं छान वाटत होतं ऐकायला त्यामुळे तिथं आता आम्ही निघालोय सगळं आवरून 2 दिवसाने पुण्याला कारण की घरचे पूर्ण गाडा पडलेला होता. त्यानंतर सासरे गेलो वगैरे तिथंच आवडलं आम्ही बघा मुलांची मस्त झाली.
आणि एवढं छान वाटलं ना, ठीक आहे म्हटलं जाऊ दे, आपल्याला नाही लांबून भेटलं कारण की आम्हाला लांब जायचं होतं. त्यातली त्यात गर्दी, या दोघांची मस्ती चालू होती. वहिनी बसली होती पुढे, दादा आणि आहो गाडी चालवत होती, बसले होते पुढे, त्यांच्या पुढे गप्पा चालू होत्या.